अन्न व भेसळ विभागाचे उपायुक्त तुकाराम मुंढे यांची राज्य शासनाने अनेक ठिकाणी बदली केली। मग एक सशक्त व सक्षम असणाऱ्या अधिकाऱ्यांना राज्य शासनाने सतत बदली केल्यामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा आणखीन उंचावली। विशेष म्हणजे तुकाराम मुंढे हे नॉन करप्ट अधिकारी आहेत। त्यांचा म्हणजे कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी कार्यवाह्या केल्या, त्यामुळे राज्यामध्ये त्यांची एक नॉन करप्ट अधिकारी अशी प्रतिमा तयार झाली आहे। मात्र बीड जिल्ह्यामध्ये अजूनही त्यांनी ज्या पद्धतीनं इतर जिल्ह्यामध्ये कार्यवाह्या केल्या अन्न व भेसळच्या, ते अजून बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी कार्यवाहीला सुरू केली नसली तरी बीड जिल्ह्यातील नागरिकांची तुकाराम मुंढे यांना विनंती आहे की त्यांनी बीड जिल्ह्यात सुद्धा अशाच पद्धतीची जी अन्न भेसळ विभागामध्ये जो भ्रष्टाचार माजला आहे तर त्या संदर्भात कार्यवाही करावी। विशेष म्हणजे कालच अंबेजोगाई शहरामध्ये पोलिसांनी 8.25 लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे। ही कृती पोलिसांची वाखाणण्याजोगी असली तरी आत्तापर्यंत म्हणजे अंबाजोगाईच नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रतिबंधित गुटखा असणारी जी वस्तू आहेत तर ते प्रत्येक पानपट्टीवर विकली जातात। त्याचे सब एजंट आहेत, लाखो नव्हे तर करोडोचा व्यवहार चालतो। मग अशा या बेकायदेशीर जे व्यवसाय आहेत तर त्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणजे सतत पोलीस करतात। मात्र अन्न व भेसळ विभागाचे जे जिल्ह्याचे अधिकारी आहेत ते या संदर्भात आमच्याकडे कुठलाही स्टाफ नाही, आम्ही जाऊ शकत नाहीत, अशा पद्धतीची कारणे सांगून ही कार्यवाही केली जात नसल्याची माहिती समोर येत आहे। आता जे अन्न व भेसळ विभागाचे FDAचे उपायुक्त आहेत तुकाराम मुंढे हे विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील आहेत आणि आता या बीड जिल्ह्यातील जे भेसळ करणारे जे माफिया आहेत किंवा प्रतिबंधित असणारा जी वस्तू आहेत ते विक्री सर्रास करतात। सर्रास पानपट्ट्यावर गुटखा विकला जातो, तो बंद व्हावा यासाठी राज्य शासनाने कायदा केला। मात्र तरीही त्या कायद्याला मोडीत काढत आजही जिल्ह्यामध्ये लाखो करोडोचा हा जो गुटखा आहे तो सर्रासपणे पानटपरीवर विकला जातो। थोडीशी अशी एखादी जप्तीची रेड मारून कार्यवाही केली जाते। यामध्ये जे गुटखा आयात करणारे आहेत, जे मुख्य विक्रेते आहेत, त्यांच्यावर अद्याप कार्यवाही होत नाही। कार्यवाही कोणावर होते तर हा गुटखा नेऊन जाणारा वाहन चालक असेल, मग सब एजंट असेल। मात्र जो करोडो रुपयाचा माल असा प्रतिबंधित आहे तो आयात करतो, अशा प्रमुख विक्रेत्यावर अद्यापही फास आवळला जात नाही। त्यामुळे अशा मुख्य विक्रेत्यावर हा फास आवळणे आवश्यक आहे। उपायुक्त तुकाराम मुंढे बीड जिल्ह्यामधील अशा या अन्न व भेसळ विभागामध्ये ज्या पद्धतीनं मग खवा असेल किंवा इतरही ज्या वस्तू असतील, अशा मनुष्याच्या जीवनाशी खेळ खेळणारे जे रॅकेट आहेत ते उघडकीस आणून ते अशा रॅकेट चालवणाऱ्याविरुद्ध कार्यवाही करतील अशी अपेक्षा बीड जिल्ह्यातील जनतेला आहे। यापूर्वी अनेक वेळा कार्यवाह्या झाल्या, मात्र नेमकं या संदर्भात या रॅकेटमागे कोण आहे हे मात्र कधीही समोर आले नाही। त्यामुळे अनेक वेळा मटक्याच्या केसेस पोलीस करतात, मात्र मुख्य मटका जो चालवणारा बुकी मालक आहे त्याला न हे करता सब एजंटला करतात
अशाच पद्धतीची आजही कार्यवाही होत आहे. ती न होता जे मुख्य विक्री करणारे प्रमुख विक्रेते आहेत त्यांच्यावर कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे, तरच यावर आळा बसेल एवढे मात्र नक्की.